आषाढ मास स्पेशली जेवण बनवते मी. आषाढ मासाचं ब्राह्मण लोकांना जेवायला बोलवलं आहे. त्याच्यात जेवण बनवते. आता फ्लावरची भाजी करते. फ्लावर बटाटा भाजी करते. मोहरी, जिरं, हिरवं वाटण, मिरची, कोथिंबीर, अद्रक घालून घेतलेली मी मिक्सरमध्ये बारीक. म्हणून याच्यात फ्राय करायचं आहे आपल्याला. हिंग, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. सब्जी मसाला, जिरा पावडर, धणे पावडर, हळद, भाजी मिक्स वेल. इकडे खीर केली, शेवयांची खीर इकडे मी. तर खीर होत आलेली आहे. ते डाळ केलेली आहे, गुळवरण केलेलं आहे मी याच्या इकडे. अधिक मी स्पेशल जेवण बनवते ना. खोबरं घालू आहे भाजीमध्ये, म्हणजे भाजीला चव चांगली येते ना व्यवस्थित. मिक्स वेल. बटाटा भाजी करणार. बटाटा भाजी बेसनची पीठ घेतली आहे. त्यात मीठ, हळद, ओव्हर टाकून मिक्स केलेलं आहे. आता हे पीठ भिजवून घ्यायचं आपल्याला. बटाट्यांना मीठ लावून ठेवलेलं आहे मी इकडे. ती झालेली आहे, खीर झालेली आहे, डाळ झालेली आहे. आता भात ठेवला आहे मी इकडे एक साईडला. आता बटाटा भाजी टाकते करायला. बघू अशी टाम फुगली पाहिजे मस्तपैकी, की दिसायला पण चांगली दिसते ना. खाताना पण खूप छान लागतात ना. चांगली फुगली आहेत ना मस्तपैकी. अगदी सुंदरच वाटते बघायला पण ना. बाजरीचे पापड तर करायचं व्यवस्थित केलं ना. श्रावण अधिक मासमध्ये ना. आणि बोललेलं आपण ते व्यवस्थित केलं पाहिजे ना. उडीद पापड, पुरी मस्त टम फुगली ना. अगदी सुंदर फुगली आहे. बघू शकता का मस्त फुगली आहे. आणि एक साईज आलेली सगळी रसाने कट केलेत ना ह्या. मग एक दिसलं छान वाटतात ना असं. म्हणजे कुकरने करून बघले नाही. कुकर काय मला बरोबर वाटलं नाही, कडक व्हायला लागल्यात त्या. कुकरनं काढून टाकलेत मी, तळायला घेतले. दाखवलं तुम्ही नको व्हिडिओ. कुकरमधले वगैरे नाही होते बरोबर, ते मला पटत नाही ते. बघू का टम फुगले ना मस्तपैकी. पुरी अशी करते मी ग्लासाने गोल गोल घेऊन. चांगली होतात ना छानपैकी, दिसायला पण चांगले वाटतात ना.